आपण वाचत आहात कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग भाग 15. माय लॉर्ड, दिस रिपोर्ट फ्रॉम फॉरेन्सिक टीम. यात असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की मिस देवाक्षी यांचे किंवा त्यांच्या आईचे फिंगरप्रिंट्स डोअर लॉकच्या फिंगरप्रिंट्सशी मॅच झालेले नाही. यावरून असं दिसून येत आहे की खुनी कोणी वेगळाच आहे आणि आरोप कोण्या तिसऱ्याच व्यक्तीवर लावला जात आहे. कीर्ती एकदा देवाक्षीकडे आणि एकदा जज साहेबांकडे बघत म्हणाली. तसं जज साहेबांचा चेहरा सिरियस झाला. ते रिपोर्ट्स घेऊन मन लावून वाचू लागले. आता मिस्टर सूर्यवंशी यांचा चेहरा खडकन उतरला होता. इनामदारांच्या घरातलेही टेन्शनमध्ये आले होते. नंदिनीने म्हणजेच संग्रामच्या बायकोने एकदा सूर्यवंशींना काहीतरी करा आता असेच डोळ्यांनी खुणवलं. तसं त्यांनीसुद्धा तिला डोळ्यांनीच बघतो काहीतरी अशा आविर्भावात खुणवले. अजून एक प्रश्न, तुम्हाला नाही का वाटत या केसची इन्व्हेस्टिगेशन डीपमध्ये जाऊन करावी? कारण अजूनही तुमच्या हातून काहीतरी सुटत आहे. कीर्तीने शिवमला हाताची घडी घालत विचारलं. हो, कदाचित या केसची इन्व्हेस्टिगेशन व्यवस्थित व्हायला हवी. हे मी सुद्धा ॲक्सेप्ट करतो. कारण एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा होणं हा सुद्धा सगळ्यात मोठा क्राईम आहे. तो तिला म्हणाला. माय लॉर्ड, आता तर स्वतः DSP मान्य करत आहेत की या केसची पुन्हा इन्व्हेस्टिगेशन व्हावी. सो ही केस जोपर्यंत व्यवस्थित सॉल्ट होत नाही तोपर्यंत तरी कोर्टमध्ये कोणीही येऊ नये अशी मी विनंती करते, कीर्ती जज साहेबांना म्हणाली. सर्वात पहिले ही केस फाईन करणाऱ्या व्यक्तीला सक्त ताकीद दिली जाते की गुन्हा जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ही केस कोर्टमध्ये दाखल केली जाऊ शकत नाही किंवा कोर्टाचा वेळ वाया घालवला जाऊ शकत नाही. शिवाय कोर्ट या केसचे इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या सर्वच पोलीस अधिकाऱ्यांना या केसची सर्व बाजूंचा चौकसपणे शोध घेण्याचा आदेश देत आहे. जज साहेबांनी असं बोलत आपल्या पेनची नॉब मोडली. तुम्हाला जे बोलले होते ना, मी काही करून आजच्या आजच या केसचा रिझल्ट लागला पाहिजे, नंदिनी मिस सूर्यवंशींना म्हणाली. ते दोघेही आता एका बाजूला जाऊन उभे राहिले होते. मॅम, आता या केसची बाजी त्या मुलीने बरोबर पलटवली. मला वाटलं नव्हतं की या फील्डमध्ये काल एंटर केलेल्या मुलीला एवढं बोलता येईल. पहिल्यांदाच असं झालं आहे की माझी बाजी माझ्यावरच पलटली आहे. वकील साहेब गोंधळलेल्या अवस्थेत होते. सध्या तरी ते हाच विचार करत होते की एक्सपिरियन्स नसताना सुद्धा कीर्ती एवढी कॉन्फिडंट कशी बोलत होती. हे घ्या राहिलेले पैसे आणि हो, पुढच्या वेळी व्यवस्थित प्रिपेअर होऊन यायचं. बाकीचं त्या मुलीला कसं हरवायचं ते मी बघते. नंदिनीने असं बोलत त्यांच्या हातात पैशांचा लिफाफा दिला. मॅम, हे तर मागितलेल्यापेक्षा जरा कमीच वाटत आहे. वकील साहेब हातातल्या लिफाफा बघत म्हणाले. राहिलेलं काम पूर्ण करा, तेव्हा ते पैसे मिळतील. एवढं बोलून ती तिथून निघून गेली. चल, आपण सरांकडे जाऊया, कीर्ती देवाक्षीला जिथे शिवम उभा आहे त्या दिशेने बघत म्हणाली. नाही, नको, कशाला? देवाक्षी तोंड वाकडे करत म्हणाली. तिच्या मनात भीतीसुद्धा होती. अगं चल, आपण पहिले जाऊया तरी, मग तुला समजेल, कीर्ती असं म्हणाली आणि डायरेक्ट तिने त्याला हाकच मारली. तो कुठल्या तरी व्यक्तीशी बोलत होता. थोड्या वेळ थांबा असं हाताने त्याने तिला खुणवलं. अगं बघ ना, ते कुणाशी तरी बोलत आहेत. वाटलं तर तू बोल ना त्यांच्याशी, मी जाते. ती असं बोलून जाणार तसं कीर्तीनेच तिला हात पकडून थांबवलं. ज्या व्यक्तीने आपल्याला हेल्प केली तिला साधं थँक्स तरी म्हणायला नको का? कीर्ती देवाक्षीला म्हणाली. तसं तिने तिच्याकडे न समजून बघितलं. तेवढ्यात तो सुद्धा त्यांच्याजवळ आला होता. थँक्यू व्हेरी मच सर. जर तुम्ही मला फॉरेन्सिक रिपोर्ट आणि कोर्टमध्ये विचारायचे क्वेश्चन सांगितले नसते तर आज कोर्टात मी काहीच बोलू शकले नसते. माझा पहिला एक्सपिरियन्स तुमच्यामुळे चांगला गेला. नाहीतर त्या सूर्यवंशींसमोर कोणाचाही निभाव लागणे कठीणच, कीर्ती एक्साईट होत म्हणाली. तसं देवाक्षीने त्याच्याकडे आश्चर्याने बघितलं. तिने आपली नजर पुन्हा दुसरीकडे वळवली कारण तो सुद्धा आता तिच्याकडेच बघत होता. इट्स ओके. तसंही यांचे ते फिंगरप्रिंट मॅच झाले नाही.
सो हा पॉईंट प्रेझेंट करणं गरजेचं होतं. अँड कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू फॉर युअर फर्स्ट सक्सेस. त्यानं असं बोलून हात पुढे केला. तसं कीर्तीने त्याच्या हातात हात मिळवला. त्याने देवाक्षीसमोरही हात पुढे केला होता, पण ती काही रिॲक्शन देईल असं वाटलं नाही, म्हणून तो हात मागे घेणार इतक्यातच तिने थरथरत हात पुढे केला आणि त्याच्या हातात पकडला. बास, इथेच त्याचं अख्खं जग जणू त्याच्यासाठी थांबलं. तिच्या हाताच्या मौशार स्पर्शाने त्याच्या शरीरात जणू 440 वॉल्टचा करंटच लागला होता. तिच्या हाताचा स्पर्श तो पहिल्यांदाच अनुभवत होता. तिच्या नुसत्या स्पर्शाने सुद्धा त्याच्या शरीरात तरंग उमटले. त्याच्याही नकळत तो स्पर्श अजून अनुभवावा असं वाटू लागलं. एका वेगळ्याच विश्वात तो हरवून गेला होता. तिने लगेचच आपला हात मागे घेतला तसं तो सुद्धा भानावर आला. हे काय होतंय मला? हिच्या नुसत्या स्पर्शाने सुद्धा काय इतका एक्साईट झालो आहे मी. हे महादेवा, काय घडतंय माझ्यासोबत? नाही नाही, यात जास्त वाहत जाऊ नकोस. कंट्रोल युअरसेल्फ. तो मनातल्या मनात स्वतःला म्हणाला. सर, येताय ना कॉफी घ्यायला? कीर्तीने त्याला विचारलं. मी कुठे? कधी बोललो की मी कॉफी प्यायला येतोय? त्याने अडखळतळच तिला विचारलं, कारण आता त्याच्या विचारांची साखळी तुटलेली होती. आता तर विचारलं ना मी तुम्हाला, तेव्हा मान हलवली तुम्ही. कीर्ती त्याला म्हणाली. होय का? जाऊया मग, चला. तो नाईलाजाने तिला म्हणाला. मी जाते आता. देवाक्षी असं बोलून पुढे जाऊ लागली. तसं त्याने तिला हाक मारली. देवाक्षी, मला वाटतं तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर कॉफी घ्यायला आला तर बरं होईल, तो तिला म्हणाला. त्याच्या नुसत्या एवढ्याच बोलण्यावरून तिच्या पोटात कसं तरी झालं. पहिल्यांदाच ती त्याच्या तोंडून आपले प्रॉपर नाव ऐकत होती. यावेळी तिच्या नावापुढे मिस नव्हतं की बोलण्यात कोणता टोमणा नव्हता. कदाचित होती ती फक्त रिस्पेक्ट आणि विनवणी. तिचे पाय जागीच थांबले. तिने आवंडा गिळत वळून त्याच्याकडं बघितलं, पण जास्त वेळ ती त्याच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हती, म्हणून तिने आपली मान दुसरीकडे वळवली. लाजली वगैरे नव्हती ती. हा इफेक्ट त्या सूर्याच्या तप्त किरणांमुळे पडला होता. प्लीज, तुम्ही सुद्धा या. तसंही हे सेलिब्रेशन तर तुमचंच आहे, सो तुम्ही यायला पाहिजे कॉफी प्यायला, तो तिच्याकडे बघत म्हणाला. नाही, कशाला? मला काम आहे, ते करायचं होतं. तिला काहीतरी खोटं बोलून इथून सुटका करायची होती. असू द्या, असंही मी आज फ्रीच आहे. आपण कॉफी पिऊ आणि नंतर तुमचे काम करू, ओके? त्याने तिच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढलं होतं. तुम्ही? नको, हवं तर मी कॉफी प्यायला येते, पण तुम्ही माझ्याबरोबर येऊ नका. ती असं पटकन बोलून गेली आणि इकडे त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. नाही म्हणजे माझ्या कामासाठी तुम्ही का स्वतःचा वेळ आणि ऊर्जा घालवणार, म्हणून म्हणाले. देवाक्षी आता सारवासारव करत म्हणाली. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. चला आपण जाऊया, तो तिला म्हणाला. कीर्ती आणि तो दोघेही पुढे चालू लागली, पण ती मात्र तिथंच तशी भिंतीसारखी उभी होती. त्याने वळून तिच्याकडं बघितलं आणि आपल्या दोन्ही भुवया जुळवून थोडं इरिटेट होत विचारलं. येताय ना? त्याने आपला अंगठा कपाळावर रब करत विचारलं. तसं तिने नंदी बैलासारखी आपली मान हलवली आणि त्याच्या मागे चालू लागली. कॉफी थोडी शांततेतच गेली, कारण कीर्तीचीच एकटीची बडबड चालू होती. बाकी तो होला हो मिळवत होता आणि ही मात्र शांत बसली होती. मी जाते आता. देवाक्षीने आपला पिलेला कप ठेवला आणि तिथून उठली. ओके, चला आपण पण निघायला पाहिजे आता, असं बोलून आग्नेयसुद्धा उठला. देवाक्षी तर तिथून चोरी करून पळ सुटल्यासारखी चालत सुटली. ती रस्त्यावर पण अशीच चालत होती, जणू कोणी तिला उचलून नेणार होतं. याचं कारण म्हणजे शिवम. तो तिला आपल्या आसपास पण नको वाटायचा. भलेही तो कधी तिच्याशी नीट बोलला असेल, तरी पण तिला भीती वाटायची. ती रस्त्यावर येऊन रिक्षा बघू लागली आणि अचानकच तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तिने डोळे उघडून बघितलं तर ती एका हॉस्पिटलमध्ये होती. तिने उठण्याचा प्रयत्न केला तर तिच्या हाताला जोरात हिसका बसला. तिच्या हाताला सलाईन लावली होती, त्यामुळे
तिला आता तसंच झोपणं गरजेचं होतं. तिच्या मनात प्रश्न आला की आपल्याला इथं कोणी आणलं आणि कसं आणलं. तेवढ्यात तिथं एक सिस्टर आली. तिच्या हातात कसलं तरी किट होतं. त्या सिस्टरने पहिलं तिच्या हातातून लावलेली स्ट्रीप काढली, कारण सलाईन संपत आली होती आता. हे घ्या किट, डॉक्टरांनी तुम्हाला टेस्ट करायला लावली आहे. नर्स तिला किट देत म्हणाली. ते कसलं तरी गुलाबी रंगाचं पाकिट होतं. तिने एकदा ते पाकिट हातात घेऊन पाहिलं आणि तिचे डोळे मोठे झाले, कारण ते प्रेग्नन्सी किट होतं. कलंक, तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग या सिरीजचे अपडेट मिळवण्यासाठी माझ्या कथाविश्व या चॅनलला सबस्क्राईब करा.